कालच्या दैनिक लोकसत्तामध्ये हा बाबासाहेबांचा वैचारिक पराभव नाही का अशा शीर्षकाचा एक लेख प्रकाशित झाला होता आणि या लेखामध्ये आंबेडकरी समूहाला एक चॅलेंज केलेलं होतं. खरं तर कोणताही लेखक, विचारवंत किंवा साहित्यिक हा जन्मालाच कशासाठी येतो तर त्याने समाजामधले काही प्रश्न शोधायचे असतात आणि ते प्रश्न शोधून त्या समाजातल्या प्रश्नावरती सोल्युशन सांगायचं असतं, त्याचं उत्तर शोधायचं असतं आणि मग लिहायचं असतं. जर संपादक, लेखक, साहित्यिक, विचारवंतच जर प्रश्न निर्माण करत असतील तर याचं उत्तर कोण द्यायचं? एखाद्या शेतमजुराने द्यायचं का, किंवा एखाद्या कामगारानं द्यायचं का, किंवा एखादा मोलमजुरी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने द्यायचं का, असे प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून लेखक, विचारवंत, साहित्यिक, संपादक हे जन्माला का येतात तर त्या समाजामधले प्रश्न, त्या प्रश्नावरती त्यांनी उत्तर शोधलं पाहिजे आणि तो प्रश्न त्यांनीच सोडवलाच पाहिजे आणि समाजाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. पण जर इथं संपादक, लेखक, साहित्यिक आणि विचारवंतच प्रश्न विचारत असतील तर मग उत्तर कोण द्यायचं असा प्रश्न निर्माण होतो. आणि असे जी काही वर्तमानपत्र असतात, ही वर्तमानपत्र नेमकं व्यवसाय करण्यासाठीच निर्माण केली गेलेली आहेत का असा देखील प्रश्न निर्माण होतो. कालच्या दैनिक लोकसत्तामध्ये हा बाबासाहेबांचा वैचारिक पराभव नाही का अशा शीर्षकाचा एक लेख लिहिला गेला आणि या लेखामध्ये आंबेडकरी समूहाला एक चॅलेंज केलं गेलं. या लेखामध्ये स्पष्टपणानं असं सांगितलं गेलं की हिंदू धर्माचा त्याग करण्यामागे, जात सोडण्यामागे बाबासाहेबांचे जे वैचारिक अधिष्ठान होते, जी भूमिका होती, तिला वळसा घालून अनुयायांना परत जातीकडे नेण्यामागचे कोडे काय असावे याच्यावर कुणी आंबेडकरी विचारवंत प्रकाश टाकू शकेल का? आणि कंसामध्ये लिहिले असेल तर सुज्ञ आंबेडकरी विचारवंत. म्हणजे एक प्रकारचं हे आंबेडकरी विचारवंतांना चॅलेंज केलेलं आहे आणि त्यांनी याचं उत्तर मागितलेलं आहे. आता यांनी प्रश्न काय उपस्थित केलेले आहेत हे एकदा बघूया. सुज्ञ माणसाला प्रश्न विचारण्यासाठी आता वर्तमानपत्र पुढे आलेली आहेत असं दिसायला लागलेलं आहे. मग सुज्ञ माणसांना जर प्रश्न विचारायचे असतील तर संपादन क्षेत्रामध्ये कोण आहे सध्या? त्या संपादकांनी उत्तर शोधलं पाहिजे. मग संपादक सुज्ञ नाहीत का? संपादकांनी उत्तर दिली पाहिजे. कारण वर्तमानपत्राची जी चळवळ आहे ही चळवळ आंबेडकरी वारसा सांगते आणि त्याच्यामुळे आंबेडकरी वारसा म्हणजे किंवा आंबेडकरी विचारवंत म्हणजे फक्त काही धर्मांतर करून पुढे आलेले विचारवंत अशातला भाग नाही आहे. एखादा संपादक देखील आंबेडकरी विचारवंत असू शकतो. म्हणून संपादकाने देखील याचं उत्तर शोधलं पाहिजे आणि त्यांनी लेखकालाच परत प्रश्न विचारला पाहिजे होता की हा लेख आम्ही छापू शकत नाही कारण याच्यामध्ये फक्त तुम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, उत्तर सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे उत्तर काय आहे हे संपादकांनी आणि त्या लेखकांनी एकत्र बसून संशोधन करणं गरजेचं होतं. पण तशी काही मेहनत त्यांनी घेतली नाही कारण त्यांना तशी काही आवश्यकता वाटली नसावी. त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न एकदा आपण बघूया की नेमकं इथे प्रश्न काय उपस्थित केले गेलेले आहेत. या एकूणच लेखामध्ये जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे की 2026च्या जात सांगा जनगणनेमध्ये जात सांगा अभियान राबवलं जाते आणि हे जात सांगा अभियान धम्माच्या मार्गापासून दूर जाणार नाही का असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे, सवलती मिळवण्यासाठी पुन्हा महार ओळख शोधणे हा वैचारिक विरोधाभास नाही का? आणि 1936च्या जातपात तोडक मंडळासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ॲनिलेशन ऑफ कास्ट भाषण केलं त्या भाषणाचं काय असा एक त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी जो पुढचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न आहेत, 1956मध्ये ज्या महार ओळखीचा त्याग केला गेला तीच ओळख 70 वर्षानंतर पुन्हा कशासाठी? जनगणनेत जात नोंदवणे म्हणजे बाबासाहेबांच्या जातीचा अंत या स्वप्नाला धक्का लावणे नाही का असा देखील प्रश्न आहे. आणि थोर विचारवंत नरहर कुरुंदकर दलितपणा संपवण्याचं काय हा जो प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता त्याचा देखील उल्लेख या लेखामध्ये करण्यात आलेला आहे. याच्या पुढे आणखीन काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ते प्रश्न असे आहेत की राजकीय प्रतिनिधित्वाने निधी मिळवण्यासाठी जातीचा आधार घेणे हा वैचारिक पराभव नाही का? आणि महाराष्ट्राचे जात वास्तव बदललेलं नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता हे जे काही शेवटचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे हाच प्रश्न थोडंसं संपादकांनी पुन्हा पुन्हा वाचून बघितला पाहिजे की महाराष्ट्राचं जात वास्तव बदललेलं नाही. आणि या महाराष्ट्राच्या शब्दाच्या ऐवजी त्यांनी देश असा एक शब्द लावून बघितला पाहिजे. म्हणजे देशाचं देखील जात वास्तव बदललेलं नाही हे त्यांनी बघितलं पाहिजे. याचं कारण असं आहे की या एकाच वाक्यावरती जर त्यांनी 2-3 दिवस बसून जर वैचारिक मंथन केलं किंवा तर या प्रश्नाचं, ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर इथे त्यांना सापडू शकतं. आणि म्हणून महाराष्ट्रातलं जे जात वास्तव आहे हे जात वास्तव जर बदलायचं असेल
तर त्याच्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याच्यावरती वर्तमानपत्रांनी आयुष्यभर लिहिलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत जात वास्तव बदलत नाही तोपर्यंत लिहिलं पाहिजे. आता या शेवटच्या वाक्यामध्ये जे काही त्यांनी उपस्थित केलेल्या गोष्टी आहेत किंवा या वाक्याचा जर अर्थ काढून बघितला तर जात जनगणनेमध्ये म्हणजे या जनगणनेमध्ये जात का लिहावी लागते याचं उत्तर त्यांना सापडू शकतं. कारण याच प्रश्नामध्ये त्यांचं उत्तर आहे. याला काही जास्त म्हणजे उत्तर देत बसण्याची गरज नाही. खरं तर या लेखाला उत्तरच देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं आपण तर उत्तर देऊ नये, पण त्यांनी हे वाचावं यासाठीच मी हा खरं तर व्हिडिओ बनवलेला आहे की याच्यावरती मंथन करा अगोदर, म्हणजे तुम्हाला या जनगणनेमध्ये जात का लिहावी लागते हे तुमच्या लक्षामध्ये येईल. आता राहिला प्रश्न दुसरा की बौद्ध बांधवांनी जातीचा उल्लेख करू नये असं या लेखामध्ये त्यांना वाटतं, कारण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक पराभव आहे असं त्यांना वाटतंय आणि त्याने पहिल्यांदाच तसे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आता मुळामध्ये हा लेख लिहिण्यापूर्वी संविधानामध्ये ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदीमध्ये आर्टिकल 341 हे लेखकांनी अगोदर वाचायला पाहिजे होतं, संपादकांनी हे तपासून बघायला पाहिजे होतं. आर्टिकल 341, आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 330 ते आर्टिकल 334 या सगळ्या आर्टिकलचा अभ्यास करायला पाहिजे होता. आणि या सगळ्या आर्टिकलचा जर अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात आलं असतं की ही जी जात जनगणना आहे ही जात जनगणना संवैधानिक प्रक्रियेचा एक भाग आहे. आणि संवैधानिक प्रक्रिया कधीपासून सुरू आहे या तर 1951 पासून, म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर जी पहिली जनगणना झाली तेव्हापासून जातीच्या आधारावरती म्हणजे जात सर्टिफिकेट ज्यावेळेस आपण वाटप करायला सुरुवात केली, कारण त्याच्यासाठी या सगळ्या तरतुदी इथे करून ठेवलेल्या होत्या. आणि हा एक संवैधानिक प्रक्रियेचा भाग आहे. आणि संवैधानिक प्रक्रियेचा भाग हा धर्माशी जोडून जर तुम्ही बघत असाल तर आतापर्यंत तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ते सगळं पाण्यात गेलेलं आहे. किंवा जर तुम्ही कुठे विचारवंत म्हणून भाषणं केली असतील, विचारवंत म्हणून स्वतःला टॅग लावला असेल तर ते सगळं पाण्यात गेलेलं आहे. कारण आपण राजकारणाचा विचार करत असताना राजकारण आणि धर्म या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं संबोधतो किंवा त्याचा वेगवेगळा विचार करतो. त्यातलाच हा एक भाग आहे की संवैधानिक प्रक्रिया आणि धम्म ह्या दोन प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणून जेव्हा धम्माचा विचार येतो त्यावेळेस पूर्णपणे जात नाकारलेली हा समुदाय आहे आणि जात मानतच नाहीत. जात का मानत नाहीत असं मी म्हणतोय, कारण जात हा मानसिक आजार आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. आणि ते मानसिक गुलामीतून आम्ही केव्हाच बाहेर आलेलो आहे. त्याच्यामुळे आम्ही जात स्पष्टपणानं नाकारलेलीच आहे, याच्यामध्ये काही वादच नाही. जातीचा काटा जो हृदयामध्ये घुसलेला होता तो आम्ही काढून फेकून दिलेला आहे. पण आता जी काही संवैधानिक प्रक्रिया आहे त्या संवैधानिक प्रक्रियेचा भाग म्हणून आपण हे सगळं करतोय. आता ह्याच्यामध्ये जास्त विश्लेषण करत बसण्याची गरज नाही आहे, कारण याच्यामध्ये बराचसा वेळ जाऊ शकतो. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या लेखकांनी आणि ज्या प्रकाशकांनी हा लेख छापलेला आहे त्यांनी फक्त या शेवटच्या मुद्द्यावरती विचार करावा. भारतीय संविधानामधले मी जे काही आर्टिकल सांगितले ते बघावेत आणि धम्म आणि संवैधानिक प्रक्रिया या थोड्याशा वेगवेगळ्या तपासून बघितल्या पाहिजेत. कारण या सगळ्या आर्टिकलच्या संदर्भामध्ये आतापर्यंत सुप्रीम कोर्टाने जेवढे काही जजमेंट दिलेले आहेत ते देखील जजमेंट तुम्हाला तपासून बघावे लागतील. राहिला प्रश्न सवलतीचा वगैरे, ते तर आम्ही घेणारच आहोत कारण तो मूलभूत अधिकाराचा भाग आहे आणि त्याच्यासाठी जी काही प्रक्रिया पार पाडावी लागते ती प्रक्रिया संवैधानिक प्रक्रियेचा भाग म्हणून आम्ही ती पार पाडत आहोत. एवढाच भाग आहे, याच्या पलीकडे काही नाही. आम्ही जात काढून टाकलेली आहे, ती मानसिक गुलामीतून आम्ही मुक्त झालेलो आहोत. त्याचा हृदयातला काटा आम्ही काढून टाकलेला आहे आणि हा फक्त संवैधानिक प्रक्रियेचा भाग म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करत आहोत. त्याच्यामुळे संपादकांनी, लेखकांनी आणि ज्यांनी कोणी हा लेख लिहिलेला आहे त्यांनी ह्याची सगळ्यांची खिचडी करून बघू नये. याची खिचडी केली ना की मग गोंधळ निर्माण होतो आणि तो गोंधळ तुमच्या आयुष्यामध्ये कधीही संपुष्टात येणार नाही. आणि म्हणून आपण थोडंसं त्या गोंधळामधून बाहेर येणं गरजेचं आहे असं मला वाटतं.